या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या जीवनातील क्रांती प्रकट करतात। पहिला प्रश्न असा निर्माण होतो की क्रांती कशाला म्हणतात? थोडं माझ्याकडे लक्ष द्या। जे कोणालाही करता येत नाही ते करून दाखवणं आणि केलेलं सर्वांच्या उपयोगाला येणं याला पहिल्यांदा क्रांती म्हणतात। पहिल्यांदा क्रांती केली आमच्या संप्रदायामध्ये माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायानं। एवढी क्रांती केली महाराज, इथे बसणाऱ्यापैकी एकही माणसाला माहित नाही की मी कोणत्या जातीचा आहे म्हणून। माहिती आहे का कुणाला? एकालाही माहित नाही मी कोणत्या जातीचा आहे। बरं, मला सुद्धा माहित नाही तुम्ही कोणत्या जातीचे आहेत। हा मान संप्रदायामध्ये जर आम्हाला कोणी दिला असेल तर माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायानं। मेळविली मांदी वैष्णवांची, मेळविली मांदी वैष्णवांची पहिल्यांदा क्रांती केली माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायानं। आणि क्रांती करण्याचं सामर्थ्य या युगामध्ये माणसाने जर ठरवलं या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर तर माणूस काही सुद्धा करू शकतो। अहो, या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर माणसाने जर ठरवलं ना आपल्याला देव व्हायचंय तर माणूस देव सुद्धा होऊ शकतो। नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती। माणसाने जर ठरवलं तर माणूस देव सुद्धा होऊ शकतो, फक्त माणसाने ठरवलं पाहिजे। अहो, आज विज्ञान किती पुढे गेलं पहा। माणसाने काय काय ठरवलं काय काय झालं। एवढं विज्ञान पुढे गेलं, आज माणूस चंद्रावर गेला, आज माणूस मंगळावर गेला, आज बुलेट ट्रेन आली, आज मेट्रो ट्रेन आली। हृदयाचे ठोके किती पडतात हे विज्ञान सांगतं। गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी हे आज विज्ञान सांगतं। एवढं आज विज्ञान पुढे गेलं। कितीही विज्ञान पुढे जाऊ द्या, पण असं एक क्षेत्र आहे तिथे मात्र विज्ञान पुढे गेले नाही, माणसाचं काही चालत नाही। आणि तो मी आजचा अभंग सद्गुरू बापूबुवा महाराजांच्या समोर गायलेला आहे। तोच आपला आजचा अभंग आहे, त्याचं नाव आहे मरण। महाराज म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला रे आला, मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील पुढे संचित जाईल ग्वाये, तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई। महाराज म्हणतात, सत्तेला पाहून यम घाबरत नाही। आणि मला असं वाटतं, सत्तेला पाहून जर यम घाबरत असता तर या भारत देशातला एकही पंतप्रधान मेला नसता। बरं, पंतप्रधान मेले का नाही? ओय सर, मेले का नाही पंतप्रधान? मेले। अहो, काही पंतप्रधान पदावर असताना मेले। सत्तेला पाहून यम घाबरत नाही, 2 नंबर। संपत्तीला पाहून यम घाबरत नाही। संपत्ती म्हणजे पैसा, नोटा, बंगला। आणि मला असं वाटतं खरं तर यमाच्या गरीब माणसावर फार उपकार आहेत की यम आणखी भ्रष्टाचार करत नाही। यमाने जर भ्रष्टाचार केला असता तर अगोदर गरीब माणसं मेले असते आणि श्रीमंत माणसं जिवंत राहिले असते। महाराज म्हणतात, यम नाही धरीत कोणाची प्रतिष्ठा। यांचा गावात फार मोठा बंगला आहे, 50 एकर जमीन आहे,
यांच्या बँकेमध्ये 50 लाखाची एफडी आहे, असा यम कधी विचार करत नाही. कोरोनाच्या काळामध्ये एवढे पैसे होते लोकांकडे, एवढे पैसे होते, भरपूर पैसे होते, पण परिणामी त्यांना क्वाट सुद्धा मिळाला नाही. संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. 3 नंबर, विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. विद्वत्ता म्हणजे हुशार, चतुर, चाणाक्ष. या भारत देशामध्ये एक डॉक्टर होऊन गेले, त्यांचं नाव होतं नीतू मांडके. हृदयरोग स्पेशालिस्ट डॉक्टर होते. अशा अनेक लोकांच्या बायपास ऑपरेशन ज्या डॉक्टरांनी केल्या, त्याच नीतू मांडके डॉक्टरांना अटॅक आला. त्यांनी सिस्टरला सांगितलं मला ह्या गोळ्या दे, हे इंजेक्शन दे, आणि असं बोलत बोलत वैकुंठवासी झाले. विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. तुम्ही जरी मृदुंगातले विशारद असताल तरी विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. गायनातले संगीत विशारद असताल तरी यम घाबरत नाही. मी कीर्तनकार असू द्या तरी सुद्धा यम घाबरत नाही. तुमच्या ज्ञानेश्वरी कंठस्थ असू द्या, गाथा तुमच्या कंठस्थ असू द्या, विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. नाथ महाराज म्हणतात घडोघडी का घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आई अवकाश. प्रत्येकाला मरावं लागतंय. ऐका, अभंगाचा पूर्वार्ध ऐका म्हणजे लक्षार्थ लक्षात येईल तुमच्या. उत्तरार्ध कबीर महाराज म्हणतात साथ देती नहीं, साथ देती नहीं ओ किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. 3.5 तासात या शरीराची राख होते. किती तासात? लाकडं जर चांगले असले तर 2 तासात, वाळलेली लाकडं असले. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. अरे तू लाख हिफाजत कर ले, लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. माऊली म्हणतात उपजेते नाशी, नाशी लेते पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजल्या पिंड मरण सांगा, उपजली मरण पिंड वेचीते, उपजली मरण पिंड वेचीते, उपजल्या पिंड मरण सांगा. तो एक दिवस मरणारच आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. प्रत्येकाला मरावच लागतं. येथे नाही उरो आली अवतार, ते पामर जीव किती. पण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये क्रांती अशी घडली, आम्हाला मात्र मरावं लागत नाही. अभंगाच्या पहिल्या
पहिल्या चरणात महाराज सांगतात न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. महाराज म्हणतात आम्हाला मात्र मरावं लागत नाही. कीर्तन सुरू झाल्यापासून 10 मिनिटं चाललंय आपलं एकच चाललंय, प्रत्येकाला मरावं लागतंय. पण महाराज म्हणतात आम्हाला मात्र मरावं लागत नाही. त्याचं कारण सांगा. त्याचं पहिलं कारण आहे का, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये येत नव्हते. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर येत नव्हते. देवाने सांगितलं महाराज जा मृत्यू लोकामध्ये गाथा लिहा, लोकांचा उद्धार करा, भजन करा. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं देवा मी जाईल पण चौघाच्या खांद्यावर जाणार नाही, न्यायला तुला यावं लागेल. असा करार केला. करार असा करार कुठे करतो, कारखान्याला करतात बघा लोक, बरोबर ना. कारखान्याला करार करते तर उचल घेते तर टोळी फरार होती. असा करार नाही केला. असा करार कुठे करतात, लग्नामध्ये. तुमच्या हटकरवाडीत लग्न होतेत का, बोला की पटापटा होतेत ना हटकरवाडीत लग्न. जर लग्न होत असते, लग्न हे जुन्या काळातले बरं का, हे कोरोनाच्या काळातले लग्न नाही. पांडुरंग महाराज कोरोनाच्या काळातले लग्न नाही. आताच्या काळातले लग्न फार बदलले. कोरोनाच्या काळामध्ये काही काही लग्न सकाळी 7लाच लागले. तुमच्या गावात मला माहित नाही किती वाजता लागले, सकाळी 7 वाजताच लागले. कोरोनाच्या काळामध्ये काही काही गोष्टी लय चांगल्या झाल्या. किती वाजता, अहो लग्न दुपारी आपले 2ला 3ला 4ला 12:30चं लग्न 4 वाजता लागायचं. पण कोरोना आला 2 वर्ष, लग्न सकाळी 10च्या आत काही काही लग्न लागले. दरवाजा लावून काही काही लग्न लागले. कोरोनाच्या काळामध्ये खरं तर काही काही गोष्टी फार चांगल्या झाल्या. किती चांगल्या झाल्या काही काही गोष्टी महाराज. कोरोनाच्या काळामध्ये लग्न सकाळी 7 वाजता लागू शकतं हे आपल्याला कोरोनाने शिकवलं. कोरोनाच्या काळामध्ये लग्न मामा जरी लग्नाला नाही नेला तरी लग्न होऊ शकतं हे आपल्याला कोरोनाने शिकवलं. लग्नामध्ये कोरोनाच्या काळामध्ये घोड्याचं लग्न बिगर घोड्याशिवाय होऊ शकतं. तुम्हाला रेंज कमी वाटतं इथं हटकरवाडीला. घोड्याचं लग्न बिगर घोड्याशिवाय होऊ शकतं हे आपल्याला कोरोनाने शिकवून दिलं. लग्नामध्ये मुलीची आई मुलाची आई दोन्ही जरी नसल्या तरी लग्न होऊ शकतं हे आपल्याला कोरोनाने शिकवलं. नाही ते महिला मंडळीचं लग्नातलं अवघड असतं. माझे पाय नाही धुतले, माझे हात नाही धुतले, आता बसा गंगाला हात चोळीत, आता काय करता. हां, काही काही गोष्टी कोरोनाच्या काळामध्ये फार चांगल्या झाल्या. तुमच्या लक्षात आहे का नाही काय माहिती. पण कोरोनाच्या काळामध्ये एक गोष्ट आणखीन फार चांगली झाली. एक कोणती, प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधकामाला सुरुवात या कोरोनाच्या काळामध्ये झाली. बघा तुमच्या लक्षात आहे का नाही. पण पहिला जो लॉकडाऊन पडला होता ना, त्या लॉकडाऊनमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधकामाला सुरुवात कोरोनाच्या काळामध्ये झाली. काही काही गोष्टी कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या झाल्या, पण काही काही गोष्टी या कोरोनाच्या काळामध्ये फार वाईट झाल्या. काही काही घरातले प्रपंच उद्ध्वस्त झाले कोरोनाच्या काळामध्ये. आपल्या जवळचे एक एक नातेवाईक, आपल्या जवळचा एक माणूस कोरोनाच्या काळामध्ये एक्सपायर झाला. अहो माणूस गेला यात काही नवल नाही. आयुष्यभर ज्यांनी प्रपंच केला, आयुष्यभर प्रपंच करून जो कमवलेला जो पैसा होता, माणूस तर गेला पण पैसाही निघून गेला. याच्यापेक्षा पुढे सांगू, आपल्या मालकाचा विलास होण्याकरता काही महिला मंडळींनी आपलं स्वतःचं मंगळसूत्र सुद्धा मोडलं. खूप वाईट गोष्टी या कोरोनाच्या काळामध्ये झाल्या. हे आताचं लग्न नाही, हे कोरोनाच्या काळातलं लग्न नाही, जुन्या काळातील लग्न आठवा. सगळे जुनी मंडळी, जुन्या काळात लग्न लागलं जायचं. लग्न लागलं की लग्न लागल्यानंतर सुंदर असे मंगलाष्टक महाराज मंडळी म्हणतात. मंगलाष्टक झाल्यानंतर एक त्या गावामध्ये एक साडं भरण्याचा कार्यक्रम होतो. साडं भरण्याचा कार्यक्रम झाला की त्या गावामध्ये शेवटी 6 वाजता एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम राहतो. त्याला आपल्या मराठवाड्यामध्ये वाटं लावण्याचा कार्यक्रम म्हणतात. तुमच्या हटकरवाडीमध्ये काय म्हणतात, काही भागात त्याला बोळवण म्हणतात, विदर्भात त्याला विदाई म्हणतात, आपल्या भागामध्ये सहजासहजी त्याला वाटं लावण्याचा कार्यक्रम म्हणतात. तुमच्या गावात काय म्हणतात मला सांगा, म्हणजे माझ्या लक्षात येईल. चोपदार, वाटं लावणं, मुलगी वाटं लावायला चाललो, जनरली आपण असं म्हणतो. वाटं लावण्याच्या प्रसंगाला त्यावेळेला मी थोडं ऑब्झर्वेशन केलं सर, कारण मी स्वतः शिकलेलाच माणूस आहे. मी स्वतः MSc BEd आहे. जसे MA BEd कोणतरी होते ना तुम्ही, तसं मी सुद्धा MSc BEd आहे. तुम्ही माझ्या कपड्यावर जाऊ नका, तुम्हाला वाटत असेल हे कुठेतरी बँजो पार्टीत खुळखुळा वाजत असेल, पण मी सुद्धा स्वतः MSc BEd आहे बरं का, एज्युकेटेड आहे. थोडं ऑब्झर्वेशन केलं मी त्या टायमाला, निरीक्षण केलं थोडं. त्यावेळेला मुलगी वाटं लावण्याच्या प्रसंगाला मुलगी सर्वांच्या पाया पडते. माझं गाव बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात बेलगाव नावाचं गाव आहे. आमच्या गावात अशी पद्धत आहे, एखादी मुलगी जर पहिल्याच मुलाला सासरी चालली
तर तिला वाटे लावण्याकरता संपूर्ण गाव जमा होतो. आपलाही गाव जमा होत असेल. 8व्या डोळ्यासमोर हाटकरवाडीचा प्रसंग, मारुतीच्या मंदिरासमोर मुलगी वाटे लावायच्या प्रसंगाला प्रत्येक माणसाच्या डोळ्याला पाणी यायला सुरुवात होते. त्याचं कारण ते जे वाजंत्री राहतात ते गाणे तसे वाजवतात, वातावरण निर्मिती तसे करतात. नेसली माहेरची साडी, बाबुलकी दुवायली, ती जे असे ते गाणे वाजवतात आणि ते वाजवत असताना मुलगी सर्वांच्या पाया पडते. आपल्या मामाच्या, मामीच्या, काकाच्या, चुलतीच्या सर्वांच्या पाया पडते. पण पाया पडत सगळ्यांच्या पाया पडणं झाली की एका व्यक्तीच्या जवळ येते आणि पाया न पडता अगोदर ती मुलगी त्या माणसाच्या, त्या व्यक्तीच्या डायरेक्ट गळ्यात पडते. पायानंतर पडते पण अगोदर गळ्यात पडते. तो म्हणजे मुलीचा महाराज बाप. अगोदर बापाच्या गळ्यात पडते आणि नंतर पाया पडते. पण त्यावेळेला थोडं निरीक्षण करा तुम्ही आणखीन. मुलगी रडते त्यावेळेला त्यात काही नवल नाही. त्यावेळेला मुलगी रडते यात काही नवल नाही. त्या वाट लावण्याच्या प्रसंगाला मुलगी गळ्यात पडल्यानंतर मुलीचा बाप सुद्धा ढसा 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 रडायला सुरुवात करतो. त्याचं कारण आहे का पहा. बापाचं मुलीवरती आणि मुलीचं बापावरती जरा विशेष प्रेम राहतं. म्हणून आजही आपल्या कीर्तनामध्ये ज्यांना ज्यांना मुली येत ना, तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्ही मुलीचे बाप आहात. त्याचं कारण असं आहे की कधीच न रडणारा बाप, मोठा भाऊ गेला तरी न रडणारा बाप, स्वतःची पत्नी वारली तरी न रडणारा बाप, पण मुलगी वाटे लावण्याच्या प्रसंगाला ढसा ढसा बाप रडतो. म्हणून आजही आपल्या कीर्तनात ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. त्याचं कारण असं आहे की त्यांना त्यांच्या मुलीची आठवण आली. मला खरं सांगा, जेवढे पुरुष मंडळी आहेत माझ्यासमोर बसलेले, तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम मुलगा करतो की मुलगी करते बरं? हा, मुलगी करते बरोबर. मग जमीन, प्रॉपर्टी, इस्टेट आपण नावावर कोणाच्या करतो? कोणाच्या? का बरं? सोबदार वंशाचा. पण वंशाचा दिवा पिऊन आल्यावर, वंशाचा दिवा फाटवूनच पिऊन होत्या. त्याच्या डोक्यात दगड घालतो. मग बायको म्हणती, बघा ना कसा आमचा बाब्या पिऊन आला, तुम्ही घुसा पलंगा खाली, घुसा. तिकून शिर्डीचा लोंढा बाब्याचा बाप पलंगा खाली. पण इथे बसणाऱ्यापैकी एखादा माणूस आहे का की महाराज अहो आमची मुलगी दारू पिऊन आली आणि त्यांनी सांगितलं पप्पा कुठे आहेत, त्यांच्या डोक्यात दगड घालते? आहे का अशी एखाद्याची मुलगी? अहो नाही. मुलीला संस्कार वेगळे राहतात. जाऊ दे, ते बापाचं मुलीचं वेगळं बाजूला ठेवतो. त्यावेळेला मुलगी सर्वांच्या पाया पडते आणि पाया पडत असताना मुलगी बापाच्या पाया पडल्यानंतर मोठ्या मोठ्याने ढसा ढसा आंबरडा फोडते. बाप सुद्धा त्यावेळेला मोठ्या मोठ्याने रडतो. दाटून कंठ येतो ओठात येई गाणे, जा पुल्या घरी तू, जा लाडके सुखाने, दाटून कंठ येतो. त्यावेळेला बाप रडतो. मुलगी गाडीमध्ये बसत नाही. बाप म्हणतो ताडे गाडीमध्ये बस. तरी सुद्धा मुलगी गाडीमध्ये बसत नाही. बाप म्हणतो ताडे तुझ्या लग्नाकरता मी माझं 1 एकर शेत विकलंय, बस गाडीमध्ये. तरी सुद्धा मुलगी गाडीमध्ये बसत नाही. मग आपल्या मराठी भाषेत त्याला लाडीगुडी लावणं म्हणतात. बाप तिला लाडीगुडी लावायला सुरुवात करतो. बाप म्हणतो ताडे आज सोमवारी, आज तुझं लग्न झालंय, बुधवारी स्वतः मी तुला न्यायला येतो. मग बसती का? मुलगी म्हणते पप्पा मी गाडीमध्ये बसते, बुधवारी मी तुमची वाट पाहिल. तुम्ही बुधवारी म्हणता बंट्याला पाठवतो आणि पिंट्याला पाठवतो, ते जमणार नाही, स्वतः न्यायला तुम्हाला यावं लागल. अरे बाप म्हणतो बस येतो न्यायला. मुलगी गाडीमध्ये बसते आणि मग मुलीला न्यायला बाप बुधवारी जातो. एवढा आनंद त्या मुलीला, एवढा आनंद. आणि बापाच्या सोबत पहिल्यांदाच मुलगी माहेराला येते. तसे माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये येत नव्हते. महाराजांनी सांगितलं देवा मी जाईल पण चौघाच्या खांद्यावर जाणार नाही, न्यायला तुला यावं लागेल. पण ज्या वेळेला महाराजांना देव न्यायला येत नाहीत त्यावेळेला महाराजांनी अभंग लिहिले काकड्यामध्ये. तुमच्या गावात काकडा होतो का? कधी असतो काकडाच टाइम?
दुपारी 2 ते 4 काकडा दुपारीच असते ना, कधी असतो काकडा? पहाटे 4 ते 6 काकडा. त्या काकड्यामध्ये महाराजांनी अभंग लिहिले. ऐका. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. महाराज म्हणतात एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. काय नमस्कार सांगा? माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. तुका म्हणे माझ आठवा, मूळ लौक री पाठवा. हे मूळ हे जुन्या काळातील महिलांना कळेल. पंचमीच्या सणाला, दिवाळीच्या सणाला मुळाची वाट पाहायच्या महिला. मूळ मूळ आता व्हॉट्सअपला मेसेज आला, इंस्टाग्राम, ट्विटर, इंस्टाग्राम आलं, व्हॉट्सअप आला, फक्त इकडून मेसेज टाकून द्यायचा हाय, ते तिकडून म्हणतं काय नाही पाहिला बाय. आता व्हॉट्सअप आलं. पण जुन्या काळात काय होतं? मूळ होतं मूळ. तुका म्हणे माझ आठवा, मूळ लौक री पाठवा. एवढा करा उपकार. काय उपकार करा? सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार. एवढा करा उपकार. तरी सुद्धा देव महाराजांना न्यायला येत नाहीत. महाराजांनी दुसरा बंगलीला गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही, वेगी आणावा तो हारी. मग एक दिवस असा आला, माझ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना न्यायला साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा आला. वाढ वेळ झाला, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. महाराज म्हणतात प्रयाण काले देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निजधामा गेले, निळामणे सकळ संता तोषविले. महाराज म्हणतात आपुल्या माहिरा जाईन मी आता, निरोपया संता हातियाला. जगद्गुरु श्री संत तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले. ऐका, आतापर्यंत सांगितलं प्रत्येकाला मरावं लागतंय, पण तुकाराम महाराजांनी इथला नियम मोडला. जाणकार लोक आहेत तुम्ही. तुकोबरायांनी इथला नियम मोडला, कायदा मोडला, आणि जगद्गुरु श्री संत तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले. वैकुंठामध्ये गेल्यानंतर वैकुंठातला एक कायदा असा आहे की एकदा का माणूस वैकुंठात आला की परत त्याला कुठे जाता येत नाही. पण जगद्गुरु श्री संत तुकोबरायांनी वैकुंठातला सुद्धा कायदा मोडला. जसं मागे केंद्र शासनानं ते 370चा कलम मोडला ना. कुठला? जम्मू काश्मीरचा केंद्र शासनानं तो कलम मोडला 370चा.
तसं माझ्या तुकोबरायानं वैकुंठातला सुद्धा कायदा मोडला आणि तुकोबराय वैकुंठामध्ये गेल्यानंतर 3 वेळेला परत या मृत्यू लोकामध्ये आले. न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. मनाच्या मर्जीने आले, वाटेन तोपर्यंत राहिले आणि ज्या वेळेला वाटतं त्याच वेळेला निघून गेले. पहिले उदाहरण तुम्हाला सांगितलं जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचं. दुसरं उदाहरण ऐका. आपल्याच मराठवाड्यामधील फार मोठे संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज. एवढा त्यांचा अधिकार, शांतही होते, संतही होते आणि श्रीमंतही होते. काही माणसं शांत असतात पण श्रीमंत नसतात. काही माणसं श्रीमंत असतात पण शांत नसतात. काही शांतही असतात, श्रीमंतही असतात, पण 3 नंबरला काय नसतात, संत नसतात. पण माझे नाथ महाराज शांतही, यौवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊनी मुक्त केला. एवढे शांत. अहो श्रीमंत किती. श्रीमंताचं उदाहरण तुम्ही नेहमीच ऐकलेलं आहे. जे एकनाथ महाराजांच्या त्या वाड्यावरती कीर्तन चालायचं, रामायण चालायचं, भागवत चालायचं, हे चालत असताना जो कीर्तनाला येईन, भागवताला येईन, रामायणाला येईल, त्या प्रत्येक माणसाला 1 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप दिली जायची. कोणाला? तुम्ही जागे येत ना सगळं. कोणाला? ऐकायला येणाऱ्या माणसाला प्रत्येकाला 1 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळाची ढेप. कुणाला? ऐकायला येणाऱ्याला. आता माझ्याकडून अपेक्षा करू नका, मी तुमचा गुळ खातोय. एवढे श्रीमंत संत नाथ महाराज. शांतही होते, श्रीमंतही होते आणि 3 नंबर संतही होते. किती संत होते ऐका. अभिर गुलाल उधळी तरंग. अभिर गुलाल उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. किती श्रीमंत हो. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदित्यांचे पाये. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. एवढे श्रीमंत नाथ महाराज. आणि दत्त चोपदारी करीतसे. एवढे श्रीमंत नाथ महाराज. आणि ते नाथ महाराज एका शिष्टीला गेले. गेले म्हणजे गेले. संपूर्ण गावामध्ये बोबटा. नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले. त्यांच्या मुलाचं नाव हरिपंडित. आमचे बाबा गेले, आमचे बाबा गेले. नाथ महाराज गेल्यानंतर संपूर्ण पाहुणे मंडळी, ब्राह्मण मंडळी गोळा झाली आणि नाथ महाराजांची प्रेत यात्रा सजवण्यात आली. सुरू झाली प्रेत यात्रा. राम बोलो बाई राम बोलो, राम बोलो बाई राम बोलो. प्रेत यात्रा सुरू असताना पहिल्या खांदेकऱ्यांना दुसऱ्या खांदेकऱ्याला असा चिमटा घेतला. म्हटलं विठ्ठल पंत. दुसऱ्याने तिसऱ्याला घेतला. म्हणजे केशव पंत. तिसऱ्याने चौथ्याला घेतलं. म्हणजे माधव पंत. अहो म्हटले बोला चिमटे काय घेता. म्हणजे तुमच्या कधी लक्षात आलं का काही. म्हटले बोला ना. जन्मभर ह्या नाथ महाराजांना कधी आपल्याला जय हरी घातला नाही. जन्मभर ह्या नाथ महाराजांना कधी आपल्याला राम राम घातला नाही. गाढवाला पाणी ह्या नाथ महाराजांना पाजलं. बाप दादे ह्या जीव ह्या नाथ महाराजांना घातले. आपल्याला कधी चहा नाही, कॉफी नाही, कोल्ड्रिंक्स नाही, कोको कोला नाही, थम्सअप नाही, माझा नाही. साधा कधी आपल्याला जय हरी नाही घातला ह्या माणसानं. अरे पण शेवटी आपलाच खांदा कामी आला का नाही. हे कोण म्हणत होतं. खांदेकरी एकमेकात बोलत होते. हा आवाज वर नाथ महाराजांनी ऐकला आणि नाथ महाराजांनी वरूनच आवाज दिला. पंत मांडा खाली. पंताच्या तर मांडाची ठेल करायला लागली. थंडीन ताप संगत आला. त्या मला कोण आहे, भूत आहे काय. मला भूत नाही, मी नाथ महाराजाची मांड. तुझ्याच खांद्यावर जावा म्हणून काही मान नाही. तुला जर गर्व होत असेल तर मी माझं उद्या मरल. कधी मरल. उद्या. प्रेत खाली मांडलं. स्वतःच्या पायानं चालत चालत नाथ महाराज घरी गेले. 1 वर्ष जगले. पुन्हा दुसऱ्या शिष्टीला त्या स्थितीला नाथ महाराज गेले. संपूर्ण गावामध्ये बोबाटा. नाथ महाराज गेले, नाथ महाराज गेले. त्यांच्या मुलाचं नाव हरिपंडित. आमचे बाबा गेले. पण गावातले जे प्रतिष्ठित मंडळी त्यांनी काय केलं. खांदेकऱ्याला एका रूम मध्ये बोलवून घेतलं. इकडे या म्हटले, तुमचा सत्कार करायचा. ते म्हणले काय. ते म्हणले हे पहा, राम राम बोलायचं नाही, तुम्ही श्याम श्याम बोलायचं नाही, तुम्ही एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. म्हटले का. म्हणजे तुम्ही बोललं की ते वर महाराज उठते.
तुम्ही एक शब्द सुद्धा बोलायचा नाही, गप चालायचं. खांदेकरी म्हणले राहिलं. पुन्हा नाथ महाराजांची प्रेत यात्रा सुरू झाली. राम बोलो बाई राम बोलो, राम बोलो बाई राम बोलो. सगळे राम राम म्हणत होते, पण खांदेकरी बोलत नव्हते. का? कारण त्यांना माहिती आहे आपण आता बोललो की वर बाबा उठत आहेत. पण त्या पैठण गावामध्ये एक आई वेशीच्या जवळ आपल्या एकुलत्या एक मुलीला पहिल्याच मुळाला सासरी वाटो लावत होते. जावई बापू आले होते. त्या मुलीचं चालू होतं आपलं टाटा बाय बाय आजच्या काळातलं सीयू. पण तेवढ्यात अपशकून झालं, नाथ महाराजांची प्रेत यात्रा तिथे आली. आणि ती बाई बोलली, बाई माझी सोन्यासारखी लेक पहिल्याच मुळाला सासरला चालली आणि ह्या महाराजाला आजच टाइम सापडला होय मरायला. हा आवाज वर नाथ महाराजाने ऐकला आणि नाथ महाराजाने आवाज दिला, पंत मांडा खाली. पंत म्हणले आम्ही एक शब्द बोललो नाही. ते म्हणले तू नाही बोलला, पण ती बाई बोलली, माझ्या मरण्यानं जर तिच्या मुलीला अपशकून वाटत असेल तर मी माझं उद्या मरण. प्रेत खाली मांडलं. स्वतःच्या पायानं चालत चालत नाथ महाराज घरी गेले. पुन्हा तिसऱ्या षष्टीला नाथ महाराजांना देह ठेवला, पण असं ठेवला नाही, गोदावरी गंगेमध्ये स्वतःला जल समर्पित करून घेतलं. म्हणून जर कधी जर तुम्ही पैठणला गेलात तर नाथ षष्ठी उत्सव म्हणून आपण सर्व मोठ्या थाटा माटामध्ये आनंदाने साजरा करतो. नल गे मरा